चौकामध्ये एकवटल्याचं पाहायला मिळते. तर एक प्रकारचा उत्साह आणि आनंद आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते एक या ठिकाणी उत्साही वातावरण आहे. जो वर्ल्ड कप जिंकलेला टी20चा त्याचा आनंद आहे ते हे सगळे लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे तो या कोल्हापूरकरांच्या युवा वर्गाच्या गर्दीने आहे ते भरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूरकरांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल या विजयाबद्दल, काय बोलाल? भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारताने खरोखर चांगल्या पद्धतीने आपली कामगिरी केलेली आहे आणि वर्ल्ड मध्ये आपला भारतीय संघ मध्ये हा चॅनल फेमस होणार जनता चाहता चांगली आहे ही इंडियासाठी विजय चांगला आहे. जय श्रीराम जय श्रीराम. या ठिकाणी पाहायला गेलं तर आज रंगपंचमी आणि रंगांचा पाहायला मिळते आणि एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक जण प्रतिक्रिया सुद्धा महेंद्र सिंग धोनीला आउट केलेलं न्यूझीलंडचा बदला घेतला हो. या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रचंड असा उत्साह आहे तो सगळीकडे आहे तो दिसून येताना आपल्याला पाहायला मिळते. रंगांची उधळण आहे ते मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. आबालवृद्ध सुद्धा आहे ते यामध्ये सहभागी झालेले आहेत. लहान मुलांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी दिसून येते आणि एक प्रचंड उत्साही वातावरण आहे ते या ठिकाणी दिसून येते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या या योजनेतून आहे तो या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला घेऊन हे सगळी तरुणाई आता जल्लोष आहे ही वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकलेली आहे त्या ट्रॉफी बद्दलचा हा सगळा उत्साह आहे तो आपल्याला दिसून येते. खरं तर क्रिकेट प्रेमी भारत देश आहे तो असा ओळखला जातो आणि कोल्हापूर मोठ्या प्रमाणात आहे की क्रिकेटचे चाहते आहेत आणि ते आता एकत्र येऊन आहे तो आनंद या दिसताना आपल्याला पाहतात. देशाचं प्रेम आहे ते व्यक्त करण्याची संधी आहे ते कधीही सोडत नाही आणि ही संधी पुन्हा एकदा या मॅचच्या निमित्ताने कोल्हापूरकरांनी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते उत्साही वातावरण सध्या आपल्याला दिसून येते. हा जल्लोष भारतभर बघायला मिळतोय. हा जल्लोष आहे टीम इंडियाच्या विजयाचा, एक ऐतिहासिक विजय ज्या विजयासाठी अहमदाबादचं हे ग्राउंड आणि आज केलेला संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह यांचा परफॉर्मन्स पूर्ण भारत आणि क्रिकेट फॅन्स कधी विसरणार नाही. हिस्ट्री क्रिएटेड आणि हिस्ट्री डिफिटेड एक थीम घेऊन टीम इंडिया या वर्ल्ड कपमध्ये उतरला होता. अहमदाबादच्या याच मैदानावरच्या 2023च्या आठवणी, तो इतिहास आज टीम इंडियाने पुसून टाकलेला आहे आणि आतापर्यंत सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमनं केलेली आहे. हाच इतिहास टीमनं नवा इतिहास रचला. सलग 2दा T20 वर्ल्ड कप जिंकून आणि अहमदाबादच्या या क्रिकेट स्टेडियम ही पनोती आहे. या स्टेडियमवर आपण जिंकू शकत नाही. या सर्व अंधश्रद्धांना आज सूर्यकुमार यादव हाईट करा आणि व्हिडिओ केला कॅमेरा. टीम इंडियाचा हा जल्लोष भारतीय फॅन्स आजचा दिवस विसरू शकणार नाही. याच दिवसाची सर्वजण वाट बघत होते. एक नवीन इतिहास रचलेला आहे आणि दमदार कामगिरी एक प्लेयर्सची आपल्या स्क्रीनवर आपण बघतोय की हर्षदीप सिंग बॉलर्स असो आणि I mean, to begin with, we won the World Cup, we won it at home, we won it in Ahmedabad, but we lost the last time. What more can one say? But on top of that, my Thiruvananthapuram boy, Sanju Samson, is again the hero. It's been a terrific birthday present for my birthday tomorrow. And meanwhile, we're celebrating this evening on this great occasion.